आजच्या लेक्चरमध्ये प्राचीन बुद्धमूर्ती कला या संदर्भातील आपण अभ्यास करणार आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण हे लेक्चर आहे। हा विषय सुद्धा फार महत्त्वाचा आहे, कारण आज आधुनिक काळामध्ये ज्या बुद्ध मूर्त्या आपण पाहतो, बुद्धांच्या मूर्त्या ज्या आपण पाहतो, या बुद्ध मूर्तीच्या मागेही एक साधंत इतिहास आहे। या बुद्ध मूर्त्या सहज तयार झाल्या नाहीत, यामागे खूप मोठा इतिहास आहे, कलेचा इतिहास आहे, कला, आर्ट। कारण बुद्ध मूर्ती बनवणे हे एक प्रकारची कला आहे, आर्ट आहे। त्या कलेचा विकास कसा झाला, बौद्ध धर्मामध्ये ही कला कशी रुजली आणि त्या कलेच्या माध्यमातून बुद्धांच्या मूर्त्या कशा घडवल्या गेल्या, याचा एक इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे कलेच्या दृष्टिकोनातून। म्हणजे बौद्ध धर्माची संस्कृती आपल्याला आज या ठिकाणी बघायची आहे। बौद्ध संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण विषय आपण आज या ठिकाणी घेत आहोत, प्राचीन बुद्ध मूर्ती कला। भगवान बुद्धांच्या हयातीमध्ये, म्हणजे भगवान बुद्ध जिवंत असतानाच्या त्यावेळेला बुद्धांच्या मूर्त्या बनवल्या नाही, कारण तोपर्यंत बुद्ध मूर्ती कला ही भारतामध्येच विकसित झाली नव्हती, रुजली नव्हती। आणि त्यामुळे भगवान बुद्धांच्या हयातीमध्ये सुद्धा कधीच कुठेही भगवान बुद्धांची मूर्ती बनवल्या गेली नाही। पुढील इतिहास आपण पाहतो आपण की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा पुढील अनेक वर्षांपर्यंत बुद्धांची मूर्ती बनवल्या गेली नव्हती। मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं इतिहास सम्राट अशोकाच्या काळामध्ये की बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धांच्या प्रतीकांची पूजा करायला प्रारंभ झाला। म्हणजे बुद्धांचं प्रतीक, म्हणजे बुद्धमूर्ती नाही, बुद्धमूर्ती नाही, लेकिन बुद्धांचं प्रतीक, जसं बोधिवृक्ष बुद्धत्वाचं प्रतीक, त्याची पूजा सुरू झाली आहे की नाही। म्हणजे असं शिल्प कोरायचं, असं बोधिवृक्षाचं शिल्प, त्याची पूजा करायची कशासाठी, ते बुद्धत्वाचं प्रतीक म्हणून। किंवा दुसरं 24 आऱ्यांचं चक्र दाखवलं, असं 24 आऱ्यांचं चक्र असं दाखवायचं, शिल्प दाखवायचं, ते कशाचं प्रतीक, भगवान बुद्धांच्या धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक, त्याची पूजा करायची। किंवा मग अशा प्रकारे आपण जसं काल बघितलं स्तूप दाखवायचा, भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचं प्रतीक। म्हणजे भगवान बुद्धांची मूर्ती घडवल्या गेली नाही तोपर्यंत, अशोकाच्या काळापर्यंत सुद्धा, म्हणजे मौर्य काळातही बुद्धांच्या मूर्त्या घडवल्या गेल्या नाहीत, कारण तोपर्यंत सुद्धा भारतामध्ये बुद्ध मूर्ती कला विकसित झाली नव्हती, रुजली नव्हती। केवळ आपण असा इतिहास पाहिलेला आहे की भगवान बुद्धांच्या काही प्रतीकांची निर्मिती झाली आणि त्या प्रतीकांची मग पूजा करायला बौद्ध संस्कृतीमध्ये प्रारंभ झाला। मौर्योत्तर काळ जो आहे, मौर्योत्तर काळ म्हणजे ज्याला आपण म्हणूया की मूर्ती कला कधी विकसित झाली, मूर्ती बनना कब सुरू हुआ, तर त्याचा एक काळ निर्धार आपण करू शकतो। मौर्योत्तर काळ म्हणजे मौर्यांच्या नंतर, सम्राट अशोक मौर्य वंशाचे होते ना, त्याच्यानंतर त्यांचे काही वंशज राजे झाले। शेवटचा राजा कोण होता, बृहद्दत्त, तो राजा झाला। त्यानंतर म्हणजे मौर्य वंशाच्या नंतर खऱ्या अर्थाने या भारतामध्ये बुद्ध मूर्ती बनवायला सुरुवात झाली। त्याचा आपण काळ निर्धार करू शकतो, मौर्योत्तर काळ किंवा इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून तर इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत या भारतामध्ये मूर्त्या बनवायला सुरुवात झाली किंवा बुद्ध मूर्ती कला विकसित झाली। मौर्योत्तर याचा अर्थ होतो मौर्य वंशाच्या नंतर, कारण अशोकाने 84,000 स्तूप बनवले, विहार बनवल्या, लेण्यांच्या खोदकामाला पण अशोकाच्याच काळात सुरुवात झाली, परंतु कुठेही बुद्ध मूर्ती बनवली नाही, कुठेच नाही। तुम्ही सांचीचा स्तूप बघितला ना, सांचीच्या स्तूपाचा इतिहास बघितला, मी तुम्हाला काय सांगितलं की सांचीच्या स्तूपामध्ये तुम्हाला कुठेही बुद्ध मूर्ती पाहायला मिळणार नाही, हे लक्षात ठेवा। सांचीच्या स्तूपात तुम्हाला कुठेच बुद्ध मूर्ती पाहायला मिळणार नाही। हा नंतर इसवी सनाच्या नंतर जे राजे होऊन गेले त्यांनी मात्र बुद्ध मूर्त्या तिथे नेऊन प्रतिष्ठापित केल्या, पण मूळ जो सांची स्तूप आहे त्या सांची स्तूपाच्या कुठेही कमानीवर, स्तूपांवर, डिझाईनमध्ये कुठेही बुद्ध मूर्ती नाही आहे।
म्हणजे मौर्य काळात बुद्ध मूर्ती विकसित झाली नव्हती. कधी मूर्ती विकसित झाली? मौर्योत्तर काळामध्ये बुद्ध मूर्तीच्या विकासाला सुरुवात झाली. मौर्योत्तर काळामध्ये बुद्ध मूर्ती बनवायला सुरुवात झाली, म्हणजे बुद्ध मूर्ती कला विकसित झाली. याचा जर काळ आपल्याला निश्चित करायचा असेल, म्हणजे इसवी सनामध्ये सांगायचं असेल, तर इसवी सन प्रथम म्हणजे पहिल्या शतकापासून, इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून तर इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत खऱ्या अर्थाने या भारतामध्ये मूर्तिकला आरंभ झाली किंवा बुद्ध मूर्ती कलेला सुरुवात झाली. हा तो महत्त्वाचा, म्हणजे हे जे शतक आहेत या शतकांमध्ये ज्या ज्या बुद्ध मूर्त्या या भारतामध्ये घडल्या, बुद्ध मूर्त्या तयार झाल्या, या सर्व बुद्ध मूर्त्यांचा आपण कलेच्या दृष्टीने जर अभ्यास करायचा असेल तर तुलनात्मक अभ्यास थोडा आपण याचा करू. तुलनात्मक अभ्यास तर मुख्यतः 3 कलेमध्ये भगवान बुद्धांच्या मूर्त्या भारतामध्ये तयार झाल्या होत्या. म्हणजे प्राचीन बुद्ध मूर्त्या, आधुनिक काळामध्ये म्हणत नाही मी, कारण आधुनिक काळात तर फॅशनेबल बुद्ध तयार झालेला आहे. फॅशनेबल बुद्ध, हां, काही माहिती नाही, काही नाही बुद्धांबद्दल. फॅशनेबल बुद्ध आपण लोकांनी तयार केले घरामध्ये सजवण्यासाठी, आहे की नाही? बुद्धांचा अपमान करू लागले मूर्तीचा. आपण प्राचीन बुद्ध मूर्तिकला पाहत आहोत. तर प्राचीन बुद्ध मूर्तिकलेच्या अंतर्गत जी कला विकसित झाली बुद्ध मूर्तीची, ही कला मुख्यतः म्हणजे बुद्ध मूर्ती मुख्यतः 3 कलेमध्ये निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे बुद्ध मूर्ती या 3 कलेमध्ये निर्माण झालेल्या आहेत. पहिली जी कला आहे त्यात गांधार शैली. बुद्ध मूर्त्या ज्या निर्माण झाल्या, ज्या शैलीमध्ये निर्माण झाल्या, ज्या आर्टमध्ये निर्माण झाल्या, ती पहिली शैली आहे गांधार शैली. दुसरी शैली आहे मथुरा शैली, मथुरा शैली. आणि तिसरी शैली आहे अमरावती शैली. प्राचीन काळामध्ये ज्या बुद्ध मूर्त्या निर्माण झाल्या, तयार झाल्या, मुख्यतः या 3 शैलीमध्ये बुद्ध मूर्त्या तयार झालेल्या आहेत. पहिली आहे गांधार शैली, दुसरी आहे मथुरा शैली आणि तिसरी शैली आहे अमरावती शैली. या 3ही शैलींचा आपण तुलनात्मक अभ्यास करूया. म्हणजे प्रत्येक शैली कशी आहे, त्याचा इतिहास, ती कला कशी आहे, स्वतंत्र पद्धतीने बघूया. त्याच्यानंतर मग आपण तुलनात्मक सुद्धा त्याचं अध्ययन करूया. गांधार हा जो गांधार शब्द आहे, गांधार म्हटल्याबरोबर आपल्याला काय आठवते? अफगाणिस्तान, है ना? आजचं जे अफगाणिस्तान आहे, अफगाणिस्तानामध्ये किंवा अफगाणिस्तानाचा जो काही भाग आहे, त्या अफगाणिस्तानाच्या भागात गांधार प्रदेश आहे. गांधार प्रदेश म्हणजे आपण याचा म्हणजे प्रदेश निश्चित करू शकतो की गांधार जो आहे, गांधार शैली, तर गांधार कुठे आहे? आजचं जे काही अफगाणिस्तान आहे, पेशावर, अफगाणिस्तान म्हणजे पाकिस्तानचा उत्तरी भाग, अफगाणिस्तान आणि पेशावर ह्या भागामध्ये ही गांधार शैली विकसित झाली. म्हणजे हा जो भाग होता, या भागाला गांधार असं म्हटलं जात होतं. या भागात, गांधार भागामध्ये ही मूर्तिकला, ही मूर्ती शैली विकसित झाल्यामुळे या शैलीला काय म्हणतात? गांधार शैली. आपण नाही काय मूर्ती आणतो, तर कुठली मूर्ती आहे? मुरादाबादची आहे का? हां, तर मुरादाबादची मूर्ती. कारण त्याचं कन्स्ट्रक्शन कुठं झालं, त्याचं प्रोडक्शन कुठं झालं? मुरादाबादला. तर आपण काय म्हणतो? मुरादाबादची मूर्ती. अगदी त्याचप्रमाणे गांधार प्रदेशामध्ये ज्या मूर्त्या तयार झाल्या, जी शैली विकसित झाली, त्याला गांधार शैली असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आणखी एक उल्लेख आढळतो इतिहासामध्ये. सिंधू नदीचा जो उत्तरी भाग आहे, सिंधू नदीचा उत्तरी भाग म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, पेशावर, हा जो संपूर्ण जो प्रदेश आहे, ज्याला गांधार प्रदेश म्हणायचे, म्हणून या परिसरामध्ये विकसित झालेल्या शैलीला गांधार शैली असं म्हणतात. याचं जे मुख्य, या गांधार शैलीचं जे मुख्य केंद्र होतं ते होतं गांधार, त्याच्यामुळे याला गांधार शैली म्हणतात. दुसरं आणखी होतं तक्षशिला, मुख्य केंद्र. गांधार, तक्षशिला. तक्षशिला सुद्धा प्राचीन बौद्ध विद्यापीठ आहे हे तक्षशिला. हे सुद्धा गांधार शैलीचं एक मुख्य केंद्र राहिलेलं आहे. गांधार शैलीला इतिहासामध्ये एक दुसरा शब्दप्रयोग वापरलेला आहे. आपण त्याला गांधार शैली म्हणतो, परंतु या गांधार शैलीला आणखीन एक दुसरा शब्द
प्रयोग वापरलेला आहे. यालाच इंडो ग्रीक शैली असंही म्हणतात. इंडो ग्रीक शैली. इंडो म्हणजे काय? इंडो म्हणजे इंडियन, भारत. ग्रीक म्हणजे आता जे ग्रीक देश आहे त्याला प्राचीन काळामध्ये काय म्हणायचे? युनान. ते पण लिहून घ्या. म्हणजे ही जी शैली आहे ही शैली इंडो ग्रीक शैली आहे. याचाच अर्थ भारत आणि ग्रीक म्हणजे जुनं प्राचीन काळातलं युनान, त्याला युनान म्हणायचे ग्रीकला. म्हणजे भारत आणि युनान या दोन्हीही देशांची कला मिक्स करून बनलेली ही कला आहे. याला काय म्हणतात? इंडो ग्रीक शैली. म्हणजे ही पूर्णतः भारतीय नाही आहे. या भारतीय शैलीमध्ये युनानी म्हणजे ग्रीक कला सुद्धा मिक्सअप झालेली आहे, मिश्रित झालेली आहे. म्हणून त्याला इंडो ग्रीक शैली असं म्हणतात. म्हणजेच भारत आणि युनान मिश्र ती कला त्या ठिकाणी आहे. इंडो ग्रीक ही जी कला आहे ही कला विकसित कशी झाली? आपण पाहतो की हे जे गांधार हा जो प्रदेश आहे हा गांधार प्रदेश त्यावेळेचं एक मुख्य व्यापारी केंद्र होतं. प्राचीन काळामध्ये हा जो गांधार प्रदेश आहे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. आणि व्यापार असल्यामुळे काय त्याच्यामध्ये विविध प्रदेशाचे विविध प्रदेशातले लोक त्या ठिकाणी यायचे, आदान प्रदान व्हायचं आहे की नाही. आणि त्यामुळे गांधार जे व्यापारी केंद्र होतं त्या व्यापारी केंद्रामध्ये भारतातले व्यापारी, ग्रीकचे व्यापारी त्या ठिकाणी येऊन एकमेकांसोबत व्यापारांचं आदान प्रदान करीत असत. आणि या आदान प्रदानीमध्ये कलेचंही आदान प्रदान झालं. म्हणजे त्यांची कला भारतीयांनी घेतली, भारतीयांची कला थोडी ग्रीकांनी पण घेतली. म्हणजे कलेचं सुद्धा आदान प्रदान झालं. आणि त्यामुळे ज्या बुद्धमूर्ती इथं तयार झाल्या या बुद्धमूर्तीमध्ये तुम्हाला भारताची पण कला दिसेल आणि तुम्हाला ग्रीकांची सुद्धा कला त्या ठिकाणी दिसेल. म्हणून याला भारत युनानी कला किंवा इंडो ग्रीक कला असं म्हणतात. आता याच्या मागचा इतिहास असा पण आहे की जो राजा मिलिंद आहे, मिलिंद राजा, हा इतिहास आपण सर्वांनीच वाचलेला आहे. राजा मिनॅंडर किंवा राजा मिलिंद त्याला आपण म्हणतो भारतीय इतिहासामध्ये, हा पहिला विदेशी बौद्ध राजा आहे. हा कोणत्या देशाचा होता? ग्रीकचा होता, युनानचा होता. तो ग्रीकवरून भारतामध्ये आला. पेशावर त्याची राजधानी होती, तिथं तो राज्य करीत होता. नागसेन भिक्षूसोबत त्याचा वादविवाद झाला. तो वादविवादामध्ये हारला आणि त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. म्हणजे राजा मिनॅंडर किंवा मिलिंद हा पहिला ग्रीक बौद्ध राजा आहे. ह्या पद्धतीने ग्रीकमध्ये सुद्धा बौद्ध धर्माच्या प्रसाराला कशी सुरुवात झाली ही याची सुरुवात आहे. म्हणजे पहिला ग्रीक राजा होता राजा मिलिंद. आणि जेव्हा तो बौद्ध झाला त्यामुळे साहजिकच आहे ग्रीक समाजामध्ये सुद्धा, ग्रीकांमध्ये सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसाराला सुरुवात झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आदान प्रदान झाल्या. ग्रीक समाज बौद्ध झाला, भारतीय समाज तर बौद्ध होताच. त्यामुळे दोन्ही समाज बौद्ध असल्यामुळे हे जे व्यापारी केंद्र आहे गांधार, या गांधार व्यापारी केंद्राला धार्मिक महत्त्व सुद्धा प्राप्त झालं. म्हणजे व्यापारी केंद्र तर आहेत पण हा समाज बौद्ध, भारतीय समाज सुद्धा बौद्ध. म्हणून बौद्ध समाज असल्यामुळे या दोन्ही समाजामध्ये धार्मिक पण वाटीघाटी झाल्या. आणि या वाटाघाटीमधूनच म्हणजे या धार्मिक कलेमधून कलेची वाटाघाटी झाली. आणि ही जी भारत आणि युनान ही कला मिश्रित होऊन गांधार शैली किंवा इंडो ग्रीक शैली विकसित झाली. मुख्यतः म्हणजे गांधार शैलीमध्ये मुख्यतः ज्या मूर्त्या तयार झाल्या त्या फक्त आणि फक्त बुद्धांच्या मूर्त्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे हिंदूंच्या, जैनांच्या मूर्त्या तयार झाल्या नाहीत. कारण ग्रीक समाज कोण होता? कारण राजा मिलिंद बौद्ध होता ना. राजा बौद्ध झाला, आपोआप जनता पण काय होईल? बौद्धच होईल ना. म्हणून मुख्यतः या समाजावर म्हणजे ग्रीक समाजावर बुद्ध तत्वज्ञानाचा जास्त प्रभाव असल्यामुळे गांधार शैलीमध्ये सर्वाधिक आणि वनली वन फक्त बुद्धांच्याच मूर्त्या तयार झालेल्या आहेत. फक्त बुद्ध मूर्त्या तयार करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ही जी कला आहे बुद्धमूर्ती कला, ही बुद्धमूर्ती कला जरी विदेशी असेल आहे की नाही, ग्रीक मिश्रित ही कला असेल, पण विषयवस्तू काय आहे? बुद्ध. याची जी विषयवस्तू काय आहे? बुद्ध आहेत ना. कला जरी विदेशी असेल पण विषय कोणता आहे? बुद्धांचा विषय आहे. म्हणजे विषय वस्तू भारतीय आहे
परंतु कला ही विदेशी आहे. ही कला जरी युनानी कला असेल, युनानी मिश्रित कला असेल, पण या कलेमध्ये निर्माण झालेल्या मूर्त्यांची जी विषय वस्तू आहे ती काय? बुद्ध आहे ना. बुद्ध म्हणजे काय? भारतीय. म्हणजे कला म्हणजे विषय वस्तू भारतीय आहे, परंतु जी कला आहे ही युनानी कला आहे. या कलेचा जेव्हा विकास झाला म्हणजे इसवी सन प्रथम ते इसवी सन 5वे शतक, या गांधार शैलीचा जो विकासाचा कालक्रम आहे तो आहे इसवी सनाचं जे पहिलं शतक आहे, पहिल्या शतकापासून तर इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत, म्हणजे 500 वर्षांपर्यंत ही कला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झाली. कलेचा प्रचार आणि प्रसार झाला. ज्या मुख्य भारतीय राजांनी या कलेला संरक्षण दिलं, म्हणजे ज्या राजांच्या संरक्षणामध्ये बुद्धमूर्त्या तयार झाल्या, ज्या राजांमुळे या कलेला, या शैलीला संरक्षण प्राप्त झालं, ते होते कुशाण वंश. कोण? कुशाण वंश. कोण आहे बरं सांगा? कुशाण वंशाचा राजा कोण आहे? बौद्ध राजा कनिष्क. कुशाण वंशाचा राजा कोण होता? कनिष्क. मग कनिष्काचा वंशज हुविष्क आला, त्याने बुद्धगयाचं विहाराचं निर्माण कार्य केलं ना, आपण मागच्या इतिहासामध्ये बघितलं. तर अशा पद्धतीने जो कुशाण वंश होता, या कुशाण वंशाच्या त्या काळामध्ये त्या राजांनी खऱ्या अर्थाने या शैलीला संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे. या गांधार शैलीमध्ये ज्या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या, या बुद्ध मूर्त्या मुख्यतः जो राजस्थान साईडला जो दगड मिळतो, बलुआ दगड म्हणतात त्याला, अग्नीच खडक, तर निळसर रंगाचा असो, थोडा म्हणजे तो असा निळसर रंगाचा असो, म्हणजे नीले कलर का होता है, पूरा डार्क नहीं लेकिन हल्का सा वो नीला रंग का होता है. तर निळसर बलुआ दगडाचा वापर करण्यात आलेला आहे आणि काही ठिकाणी माती आणि चुना मिश्रित करून या बुद्ध मूर्त्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीला माती आणि चुना यांचा प्लास्टर करून बुद्ध मूर्त्या तयार झाल्या, परंतु त्याच्यानंतर बऱ्याच बुद्ध मूर्त्या ह्या निळसर असलेल्या बलुआ दगडांचा वापर करून त्या मूर्त्या, बुद्ध मूर्त्या तयार करण्यात आलेल्या आहेत. गांधार शैलीमध्ये ज्या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या, या बुद्ध मूर्तींवरती तुम्हाला ग्रीक देवतांचा प्रभाव असल्याचं तुम्हाला दिसून येईल. का बरं ग्रीक देवतांचा प्रभाव का आहे? कारण ही जी शैली आहे कशी तयार झाली? भारत आणि ग्रीक या दोन कला मिश्रित होऊन गांधार शैली ही विकसित झालेली आहे. त्यामुळे साहजिकच आहे भगवान बुद्धांच्या मूर्त्या ज्या बनवल्या त्या मूर्तींवरती ग्रीक देवतांचा प्रभाव राहणारच ना, कारण ग्रीकांचे ते शिल्पकार होते ज्यांनी मूर्त्या बनवल्या. आपण नाही का चायनाची जर मूर्ती बघा बरं, चायनाची बुद्ध मूर्ती कशी आहे? चायनाचे लोक जे बुद्ध मूर्ती बनवतात, असे बारीक डोळे, नाक थोडंसं चेपटा आहे, गोल चेहरा है कि नहीं? चाइना की मूर्ति ऐसी होती है ना, इंडो मंगोलियन वंशज के, क्योंकि वो लोग वैसे है, तो मूर्ति पण त्यांनी तशीच बनवली. मूर्ति भी वैसी बनाएंगे ना, बारीक आंखें है, थोड़ा नाक यहाँ से दबा हुआ है, गोल चेहरा. चायनीज बुद्ध आहे ना, चायनीज बुद्ध. त्याप्रमाणे बुद्ध मूर्त्या या गांधार शैलीच्या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. या मूर्त्यांवरती तुम्हाला ग्रीक देवतेंचा तुम्हाला प्रभाव दिसेल. ग्रीक देवता कोणती आहे? अपोलो. ग्रीक समाजाचा देवता त्याला म्हणतात अपोलो, याला म्हणतात अपोलो देवता. कोणाप्रमाणे दिसतो हा? एखादा हिरो दिसतो की नाही? हिरो म्हणजे शारीरिक सौंदर्यावरती जास्त भर दिला आहे मूर्तीमध्ये, तर या देवताला म्हणतात अपोलो देवता. आणि त्यामुळे ज्या बुद्ध मूर्त्या तयार झालेल्या आहेत, साहजिकच आहे या अपोलो देवतांच्या जशा मूर्त्या आपण पाहतो, या मूर्त्यांचा सुद्धा प्रभाव बुद्ध मूर्तीवरती झालाच आहे. त्यामुळे यांच्या ज्या बुद्ध मूर्त्या तयार झालेल्या आहेत, या बुद्ध मूर्त्यांमध्ये भगवान बुद्धांना योगी मुद्रा दाखवलेला. योगी मुद्रा म्हणजे अत्यंत योगी आहे. एखादा योगी असतो ना, योगी म्हणजे तपश्चर्या करतो योगी, अशा योगी मुद्रेमध्ये भगवान बुद्धांच्या मूर्त्या बनवल्या. आध्यात्मिकतेवर जास्त जोर देण्यात आलेला. आध्यात्मिकतेवर म्हणजे भगवान बुद्ध हे अत्यंत महान असे योगी आहेत, आध्यात्मिक महामानव आहेत. अशा पद्धतीने आध्यात्मिक महामानव म्हणजे काय? त्यांच्याकडे कोणतीतरी भव्य दिव्य शक्ती प्राप्त झाली, अलौकिक शक्ती आहे.
जसं अपोलो देवता आहेत ना, अपोलो देवताबद्दल असंच म्हटलेलं आहे की अत्यंत योगी होता, आध्यात्मिक मानव होता. अगदी त्याचप्रमाणे बुद्धाच्या पण मूर्त्या अशाच पद्धतीने बनवल्या. त्यांना एक योगी मुद्रेमध्ये बुद्ध मूर्त्या बनवल्या. त्यांना एकदम असे आध्यात्मिक मानव दिसतील, आध्यात्मिक आहे तो एकदम, अशा पद्धतीने मूर्त्या बनवल्या. मुख्य वैशिष्ट्य आहे बघा हे, म्हणजे गांधार शैलीचं मुख्य जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे, म्हणजे बुद्धांना आध्यात्मिक रूपात जास्त दाखवलेलं आहे. आध्यात्मिक रूप सगळ्यात जास्त मेन वैशिष्ट्य आहे. योगी मुद्रेमध्ये बुद्ध मूर्त्या निर्माण झाल्यामुळे बऱ्याच बुद्ध मूर्त्यांचे तुम्हाला डोळे हे बंद दिसतील किंवा अर्धवट उघडे दिसतील. कारण योगी कसे असतात, योगी अशा बसतात ना डोळे बंद करून, किंवा मग अर्धे डोळे उघडे आहेत, पूर्ण नाही, अर्धेच डोळे उघडे आहेत. त्यामुळे बऱ्याचशा ज्या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या, ह्या बुद्ध मूर्त्या तुम्हाला एका या योगीप्रमाणे, म्हणजे डोळे बंद आहेत, बुद्ध एकदम योगीसारखे दिसत आहेत, किंवा अर्धवट डोळे उघडे आहेत, अशा पद्धतीने बुद्ध मूर्त्या तिथे तयार झाल्या. या बुद्ध मूर्तींच्या हा जो डोक्याचा जो भाग आहे ना, या डोक्याच्या भागात तुम्हाला केसांच्या जे छोट्या छोट्या गोल गोल त्याला काय म्हणतो आपण, घुंघराले बाल आहे ना, घुंघराले बाल बोलते ना हिंदी में, क्या बोलते उसको, हाँ घुंघराले बाल. बस उसी की तरह, म्हणजे गांधार शैलीतल्या बुद्ध मूर्त्यांमध्ये तुम्हाला, बुद्ध मूर्तींवरती तुम्हाला अशा गोल असे म्हणजे बुद्धांच्या केसांच्या छोट्या छोट्या जटा तुम्हाला प्रदर्शित केलेल्या असतील. काही मूर्त्यांमध्ये तर भगवान बुद्धाने मिशी पण दाखवलेली आहे. हाँ मुछे हाँ, कुछ मूर्तियों में मुछे भी दिखाई गई है, मिशा पण दाखवल्या. म्हणजे कारण हा असं का दाखवत आहेत, कारण याच्यावरती ग्रीक देवता अपोलोचा प्रभाव आहे ह्या कलेवर. त्यामुळे साहजिकच आहे त्याही कलेचा तुम्हाला प्रभाव या बुद्ध मूर्तीवरती पाहायला मिळेल. बुद्ध अतिशय गंभीर मुद्रेमध्ये बसले दाखवलेले आहेत. गांधार शैलीमधली जी मूर्ती आहे अत्यंत गंभीर अशी मुद्रा दाखवलेली आहे, गंभीर. तुम्ही आता ते अपोलो देवताचं चित्र बघितलं ना, किती गंभीर आहे तो, आहे की नाही. अगदी त्याचप्रमाणे बुद्ध मूर्ती सुद्धा तुम्ही जेव्हा पाहाल तर अत्यंत, म्हणजे कारण तो योगी मुद्रेमध्ये आहे ना, आणि योगी जो असतो तो हा गंभीर असतो, आहे की नाही, सिरियस असतो, गंभीर असतो. त्याचप्रमाणे बुद्ध मूर्ती सुद्धा तुम्हाला अत्यंत गंभीर मुद्रेमध्ये पाहायला मिळतील. काही मूर्त्या ह्या बसलेल्या आहेत, काही मूर्त्या ह्या उभ्या सुद्धा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. भगवान बुद्धांच्या अंगावर सुद्धा तुम्हाला भारदस्त कपडे पाहायला मिळतील. कपडे, चिवर जो आहे ना, चिवर भारदस्त, आणि बहुत, म्हणजे काय म्हणतील त्याला की खूप जास्त कपडे, भारदस्त कपडे तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे एवढे कपडे आहेत की अगदी सुस्पष्टपणे भगवान बुद्धांच्या अंगावरती चिवर दिसत आपल्याला, भारदस्त, बहुत ज़्यादा कपडे उनके ऊपर पहनाया गया है, बहुत ज़्यादा. म्हणजे यांचं हे वैशिष्ट्य आहे. जसं तुम्ही आता बघितलं ना अपोलो देवताचा फोटो, त्याने बघा एक मोठी शॉल अशी अंगावरती अशी ओढलेली आहे, की नाही, मोठी शॉल आहे. हे बघा, दिसली का, है ना. हे बघा हा कपडा कसा आहे, पूर्ण एवढा कपड्याला असा गुंडाळावं लागतं त्यांना, म्हणजे शरीरापेक्षा कितीतरी पटीने जास्त तो कपडा आहे. हा कपडा एवढा भारदस्त आहे की त्या कपड्याला असं गुंडाळून अंगावरती घ्यावं लागतं. त्यामुळे साहजिकच आहे त्या कपड्यावरती ते रेषा पडलेल्या आहेत, सिलवटे आहे ना, सिलवटे पडी दिख रही म्हणजे भगवान बुद्धांच्या अंगावरती भारदस्त कपडे दाखवलेले आहेत, आणि कपड्यांवरती तुम्हाला रेषा सुद्धा दाखवलेल्या आहेत. ज्याप्रमाणे ग्रीकांचा देवता अपोलो, याला बलवान देवता असं म्हणतात. म्हणजे तो शरीराने अत्यंत धष्टपुष्ट आहे, तो बलवान आहे, शक्तिमान आहे. त्यामुळे साहजिकच बुद्धांच्या ज्या मूर्त्या बनवल्या, बुद्ध मूर्तीसुद्धा बलवान दाखवलेल्या आहे. म्हणजे असे थोडेसे दंड वगैरे दाखवलेले आहेत, बायशेप दाखवलेले आहेत बुद्ध मूर्तींमध्ये. म्हणजे बुद्ध हे शरीराने कसे आहेत, बलवान आहेत. बुद्ध हे शरीराने शक्तिमान आहेत. अगदी त्याचप्रमाणे बुद्ध मूर्त्या या ठिकाणी बनवल्या, म्हणजे त्यांचं शरीर बलवान दाखवलेलं आहे. आणि सोबत डोक्याचा जो मागचा भाग आहे, या मागे तुम्हाला असं गोल आकारामध्ये चक्र पण पाहायला मिळते. त्याला काय म्हणतात, प्रभामंडल है ना. बऱ्याचशा बुद्ध मूर्तींमध्ये देखो पीछे के साइड में दिखाते हैं ना प्रभामंडल, किंवा ते ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे अपोलो देवता जसे हे ज्ञानाचं प्रतीक असतात, तर साहजिक बुद्ध मूर्त्या सुद्धा ज्या बनवल्या बुद्ध मूर्त्या,
तर बुद्ध मूर्त्यांना ज्ञानाचं दाखवण्यासाठी, प्रतीक दाखवण्यासाठी डोक्याच्या मागच्या बाजूला असं गोल आकारामध्ये ते प्रभामंडल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ही मूर्ती बघा, ही मूर्ती आहे गांधार शैलीमध्ये निर्माण केलेली, दिसतंय. या मूर्तीमध्ये बघा तुम्हाला हा डोक्याचा भाग बघा, डोक्याचा भाग कसा दाखवलेला आहे, केस दाखवलेले आहेत ना, केस घुंगराले बाल दिखाए गए, देखो है ना. गांधार शैलीचे जे वैशिष्ट्य आहेत, ह्या वैशिष्ट्य तुम्हाला या मूर्तीमध्ये पाहायला मिळतील. ही गांधार शैलीची मूर्ती आहे. हे बघा वरच्या भाग दिसलं, केस कसे आहेत, अशा केसांच्या छोट्या छोट्या जटा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर बुद्धांचा जो चेहरा आहे अत्यंत गंभीर आहे. एक योगी जसा असतो ऋषी, त्याप्रमाणे बुद्धांचा चेहरा एकदम गंभीर दाखवलेला आहे. कपडे बघा तुम्ही, भारदस्त कपडे आहेत, आहे ना. म्हणजे शरीरापेक्षा अधिक पटीने कपडे अंगावरती दाखवलेले आहेत. आणि मूर्ती सुद्धा अशी बलवान दाखवलेली आहे बघा. छाती भारदस्त आहे, बायशेप सुद्धा असे भारदस्त दाखवलेले आहेत. हे वैशिष्ट्य आहे, या गांधार शैलीचे वैशिष्ट्य आहे. आणि बुद्ध मूर्तीच्या डोक्यामागे बघा या ठिकाणी तुम्हाला प्रभामंडल सुद्धा दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी बुद्ध मूर्ती आहे निसंकोचपणे कोणत्या शैलीमध्ये तयार झालेली आहे, गांधार शैलीमध्ये. म्हणजे यानंतर जर कधी तुम्ही म्युझियममध्ये गेलात आणि तुम्ही जर म्युझियममध्ये असलेल्या बुद्ध मूर्तींचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर हे सगळं वैशिष्ट्य तुम्हाला माहीत असेल ना, तर सहज तुम्ही सांगू शकता की ही बुद्ध मूर्ती कोणत्या शैलीमध्ये आहे, गांधार शैलीमध्ये. तर ही बुद्ध मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारे. सगळ्या बुद्ध मूर्ती तशाच आहेत. ही एक बुद्ध मूर्ती आहे बघा गांधार शैलीमध्ये. गांधार शैली याच्यामध्ये पण बघा बुद्ध मूर्तीच्या मागे प्रभामंडल दाखवलेलं आहे. त्यानंतर अंगावरती बघा कपडे बघा कसे आहेत, एकदम भारदस्त कपडे दाखवलेले आहेत. एवढे कपडे आहेत की त्या कपड्यांमध्ये सिलवटे पडलेली आहेत. त्या कपड्यांना अशी किनारे रेषा पडलेली आहेत. आणि भारदस्त छाती, भारदस्त बलवान दाखवलेलं आहे भगवान बुद्धांना. तर ही जी कला आहे या कलेला गांधार शैली असं म्हणतात. आणि मुख्यतः या गांधार शैलीमध्येच सर्वाधिक बुद्ध मूर्त्या तयार झालेल्या आहेत. तर गांधार शैलीचा हा इतिहास आणि काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघितलेलं आहे.